आले पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले हे किती राहण्यास आले किती राहून गेले कोणी येता हसत कोणी जातो रडत कोणी येता घरून कोणी जातो पळून कोणी भाडे दिले कोणी भाडे बुडवले कोणी नोकरीसाठी आले कोणी छोकरीसाठी आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले अहो ते पेपर मध्ये दिलं नव्हतं का ते नाही का ते अच्छा अच्छा लग्नासंबंधी आले बाहेर जाऊन त्यांचे बायोडाटा घेऊन ये आणि त्यांना म्हणावं मला कॉल कर. काय द्यायला ते बायो नोटा. अच्छा अच्छा म्हणजे काय आपण आपला बायोडाटा द्यायचा मग ती बघणार मग ती आपल्याला आत बोलवणार मग आपल्याला बघायला मिळणार काय. तर ईमेल म्हणजे पत्र व्यवहार पाठवण्याचं एक सोपं माध्यम आहे. अच्छा एक काम करते मी डमरू घेते आणि वाजवत बसते मग तू नाचत राहा. डमरू मला असं वाटतं ना मी मदारी आहे मदारी. म्हणजे काय मी माकड. अरे माझ्या डान्सर भावा तू तुझ्या टेस्टमुळे माझी टेस्ट का बिघडवतोयस. जरा तरी शांत राहशील का तू. अक्षू अजून किती का मला शांत करणार. या अगोदर टेप लावून डान्स करायचो तर टेप बंद करायची आणि आता हेडफोन लावून डान्स करतोय तर मदारी बनायला निघालीस. अश्विन त्यावेळेस ना तू गोंधळ घालून ना अक्षरशः ध्वनी प्रदूषण करत होतास आणि कान माझ्या अगदी ना विटाळून टाकलेस. पण आता काय झालं माहितीये हे तुझा असा डान्स बघून ना मला नजर प्रदूषण व्हायला लागलंय आणि मला झोप येत नाही. असं वाटतं भूकंप होणार आवाज होणार. अरे अच्छा अच्छा बाबा आता तू सांग मग मी काय करू ते म्हणजे तुला त्याचा त्रास होणार नाही. एक काम कर मी असताना घरात काही एक काम करू नकोस प्लीज. मी नसताना का गोंधळ घालायचा ना तेवढा घाल. हा अक्षय 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 काय झालं तुला. अगं मी काय सांगू इथे आल्यापासून अगदी बोरच झाले बघ. काय झालं तुला बोर व्हायला. बोर झालेच टेनी मी की नाही आताच डान्स शिकणार आहे आणि तुला पण डान्स शिकवणार. अश्विन हा डान्स तूच कर मला नाही इंटरेस्ट आहे. अश्विन पुरे झालं आता. काय तू मदारीने माकडाचा खेळ चालवलास. हा चल जा पो इथून. कुठे जाऊ. कुठेही जा पण प्लीज माझं डोकं खाऊ नकोस. वेडा आहे तुझं डोकं खायला. ठीक आहे माझा डान्स आता पुरे झाला. आता मी मस्त अभ्यास करणार. बरं वाटलं. अगं अक्षू काय झालं. अक्षू 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 अगं काय झालं. अगं तो म्हणतो की मी अभ्यास करायला चाललो म्हणून तुला चक्कर आली. पण मला सांग तू का बोर झाली आहेस. अगं ते मेरी तिथं माझ्याकडे लक्षच नाहीये. लक्ष देईल. सबर का फल मीठा होता है मेरी जान. सबर का फल ये कौन सा फल है. आम का या. सध्या हिंदी पण येत नाही आणि म्हणे मी अमेरिकेला चालले. तिकडे इंग्लिश लागतं. काय माहिती माझं हे स्वप्न कधी पूर्ण होणार. मी कधी मेरीचं लग्न होणार. कधी मी अमेरिकेला जाणार. एकदा मेरीचं लग्न झालं ना की मी तुझी सेटिंग बघ कशी लावून देते. ओके ठीक आहे. अमेरिकेला म्हणजे तू कामवाली म्हणून जाणार. त्याला घरून सगळं चोपला पाहिजे नुसता त्रास देतो. हॅलो हां सर्वप्रथम आपलं हार्दिक अभिनंदन. अहो तुम्हाला ईमेल नेटवरून म्हणजेच आपदा कंपनीकडून पारितोषिक दिलं जाते. हो $50 लाख पारितोषिक आहे तुमचं. तुमचं जे काही पॅकेट किंवा पॅकिंग जी काही आहे ना ती आम्ही कुरिअरनी पाठवत आहोत. हो पण छोटीशी विनंती आहे तुम्हाला की ते जे पार्सल आहे ना ते कस्टममधून सोडवण्यासाठी तयारीत राहा. नाही म्हणजे आमचा माणूस तिथे असेलच.
हो तुम्ही त्याला फोन करा ना, तो भेटेल तुम्हाला. हो मग काय, नशीब उजळेलच तुमचं. हो हो ओके थँक्यू. अगं हो काय करू, जेव्हापासून मी इथे आली आहे ना तेव्हापासून वैतागली आहे खरंच. आता काय करणार, त्या आमच्या घरात फिरंगी आल्यात ना 2, त्यांच्यावर मी सॉलिड बिझी आहे. का काम छे इम्पॉसिबल. मी तर काम करू शकत नाही, तुला तर माहितीये. मला ते काही जमणार सुद्धा नाही. ठीक आहे मी तुला भेटू म्हणतेस. ठीक आहे भेटते, पण एक काम करते मी, फ्री झालेच की आपण भेटू. ओके ठीक आहे. ओके बाय. बाय 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 बाय. वैतागले मी या कामाला. अशी वैतागल्यासारखी काय झाली आहेस? आणि जर वैतागले असशील ना तर आराम कर, नाहीतरी नेहमी वैतागलेलीच असते. बस तुझी स्टाईल जुनी झाली, आता नवीन काहीतरी कर. त्याचं काय आहे ना, जेव्हा बघावं तेव्हा हे करू नको ते करू नको. मी मोलकरीण आहे ना. हो मग माझ्याशी असं का वागतात? आणि आता ते इंटरव्ह्यू देण्यासाठी येतात ना, त्यांनी तर माझं डोकंच चढवलंय. मला एक सांग, लग्न तुला करायचं नाहीये ना, मग तुझं डोकं सडायला झालंय का? त्याचं काय आहे ना, अशी पोरं येतात ना, त्यातली एक पण नमुना त्या फिरंगीला फिट होणारच नाही. अच्छा त्याचं काय आहे ना, जर मला सांगितलं असतं ना त्या फिरंगिनीसाठी पोरं पाहायला, तर मी आहे ना अशी पोरांची ना लाईन लावली असती, एकदम चिकणे. कुठून इथून तिथपर्यंत आणि तिथून पुढे. एक गधडे जागेवर ये. आणि काय ती मुलं बिलं बघू नकोस. मला सांग, तू मुलांना कुठून बोलवलं असतं? का ताई, मला कळलंय. गंमत गंमत वगैरे काय ना, काय बोलायचं ते स्पष्ट बोल, समजलं? त्याचं काय आहे ना, मला काय माहित आहे, मी आहे ना, मी आमच्या गल्लीतल्या पोरांना सांगितलं असतं ना, अरे तर एक से एक देखणे सुंदर चिकणे हे ना, त्यांच्या सामने चिल्लर आहे चिल्लर. आणि ही फिरंगण आहे ना, काय झालं तिचं? ही फिरंगण आहे ना, सकाळपासून ना ते पोरं बघून दमली असणार. एक पण तिला पसंत पडणारच नसेल. ह्याला करू की त्याला करू, असंच करून ना. बरं पण ना जर माझ्या गल्लीतल्या मुलांना पाहिलं असतं ना, म्हणजे गल्लीतल्या पोरांना पाहिलं ना, पहिली नजर में पहिला प्यार. जागेवर या तुम्ही. एक काम कर, तू गुडिया दीदीचा विचार सोडून दे. तू एक काम कर, तू आता तुझा विचार कर. तुझ्यासाठी एक त्यातलाच मुलगा पसंत कर, म्हणजे तुझं लग्न तू कर. त्याचं काय आहे ना, काय आहे? तुम्ही मला उगीच लाजवताय. होय लाजू नको, सांग काय आहे ना, मी ना कवचच पसंत केलाय. कोण आहे? त्यो तुम्ही ना. आम्ही काय? तुम्ही ना. आम्ही पुढे काय? अगं बोलणार आहे ना. अगं लाजते काय, बोल ना. अरे नाही, जावा तिकडं. आता आम्ही गेल्यावर ऐकणार कुठून, बोल. मी त्यांचं नाव कसं घेऊ? आता आम्हाला काय सांगते, तोंडाने घे, पण घे. अच्छा, पण हसायचं नाही. नाही असणार, सांग. ते तुम्ही ऐकलंय, गाणं ऐकलंय? कोणतं गाणं? हसणार नाही ना? नाही. नक्की ना? नाही. चल की दिखला जा. चल की दिखला जा. एक बार आजा 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 आजा. एक बार आजा. ओके कळलं. ते इम्रान हाशमीचं गाणं आहे, बरोबर. खूप फेमस गाणं आहे, आम्हालाही खूप आवडतं. तेच ते. एक बार आजा 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 आजा.
आजा आजा नीचे आजा नीचे आजा नीचे आजा जास्त असं उडू नका नाही तर थकवा येईल हा आणि थकवाला तर काम कोण करणार हो ना चला निघा इम्रान हाशमी आजा 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 हा इम्रान हाशमीवर लग्न करायला चालली अरे तुला एक सांगू ही जर आता गेट समोर गेली ना तर हिला उभं पण करणार नाही इम्रान हाशमीवर लग्न करते काय करते म्हणे नाहीतर काय कोण आवडला तर इम्रान हाशमी व्हॅलेंटाईन डेला पोरांनी पोरीना राख्या बांधल्या आमच्या वार्ताहराकडून कामदेव बाबा 5 दिवस पाण्याखाली राहून आई विक्रम केला आई 6व्या दिवशी ते फुगून वर आले आमच्या वार्ताहराकडून अगं थांब ग किती इंटरेस्टिंग बातम्या आहेत बघ जरा थांब नाश्ता मागवलाय थोड्या वेळाने थांब जरा एका हॉस्पिटलमध्ये एका स्त्रीने 4 अपत्यांना जन्म दिला आमच्या वार्ताहराकडून हा वार्ताहर अगदी चमत्कारिक आहे बघ एकाच वेळेला कुठे कुठे निघून जातो अगं थांब ना जरा आई थांब जरा आई काय एक्सक्यूज मी हेलो कौन 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 काकी हाँ? काकी कहाँ है कौन सी काकी मैं तुझे काकी नहीं दिखाई देती नहीं आप काकी हो कौन सी काकी क्या कौन सी काकी अरे क्या सोच रहा है कौन सी काकी कहाँ की काकी उधर को रहती है हाँ? कौन सी काकी उधर उधर को रहती है हाँ हे कुदरकू म्हणजे काय हय्या म्हणजे तू मराठी आहेस तर हो तुम्ही पण मराठी हो मी पण मराठी वाटत नाही हा नाही म्हणजे मी मराठी वाटत नाही ना त्याचं काय तुम्ही हिंदीत सुरुवात केली ना हो, हो, हो. म्हणून मी हिंदीत बोलायला लागलो क्या काय 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 पाहिजे होतं तुला कोणाला शोधत होतास कसला विचार करत हा, होतो कसला विचार हा तेच तेच कसला विचार करत होतास करेक्ट हा. मी कसला तरी विचार करत हा, होतो कसला? कसला विचार करत होतो विचार तर मीच करत होतो अरे तू विचार करत होतास ना मग तू सांग मला की तू कसला विचार करत होतास हा तेच सांगतो. हा. कसला विचार करत होतो मी हा आठवलं काकी हा. रुकू काकी कुठे आहे म्हणजे अश्विनची आई कुठे आहे बाहेरगावी गेले बाहेर पण गेले? ए थांब तू कोण मी कोण हा. मी अश्विनचा मित्र हा मी श्याम हा पण काकी कुठे गेलेत आणि कधी येणार आहेत त्या बाहेरगावी गेलेत कधी येणार ते मला माहित नाही आणि अश्विन सुद्धा घरात नाहीये पण तुम्ही अश्विनच्या कोण मावशी मावशी पण अश्विन तर कधी बोलला नाही मला तर तुम्ही कोणतरी वेगळाच वाटताय ए तू काय माझ्यावर संशय घेतोस तू आहेस तरी कोण कोण म्हणजे मी अश्विनचा मित्र श्याम त्याचं काय हा. मला जरा आता भीती वाटायला लागली आहे कशाबद्दल आमच्या कॉलनीत आता मला लफडं नको हा? आहे खरं सांगा तुम्ही कोणात आम्ही इथे सज्जन लोक राहतो कोणात तुम्ही ए? कोणात खरं सांगा ए कोण तू काय माझ्यावर संशय घेतोस तुला काय मी चोरबीर वाटले हो हा? नाही म्हणजे चेहऱ्यावर तर तुम्ही खात्या पित्या घरच्या वाटता हा? त्याचं काय की हल्ली काय सांगून लिहिलेलं असतं का असं चोराच्या कपाळावर की मी चोर आहे म्हणून हे बघा कोणी येतं उठसूट चोऱ्या करून निघून जातं म्हणून जरा लक्ष ठेवायला लागतं ए पोऱ्या आता तू जास्तच बोलायला लागला नाही तर कान फोडून टाकीन तुझे हे बघा बाई तुम्ही कान फाडणार की फोडणार ते पहिले कन्फर्म करा नाही म्हणजे तुम्हाला त्रास होईल ना तुम्ही अशा ऐकणार नाहीत तुम्हाला पोलिसांच्या हवालीच केलं पाहिजे काय रे माझ्याच घरात येऊन मलाच तू धमकी देतोस हा तू अशानं ऐकणार नाहीस आता इथून जातोस का उलट्या पावलानं हो मी काय तुम्हाला भूत वाटतो का ते म्हणजे उलट्या पावल्याने जायला सांगता म्हणून म्हणतोय अरे, तू आता इथून जाणार नाहीस तुला चांगले फटके बसलेस ना चार, तर तू जाशील. काय काय करणार तुम्ही हे बरं आहे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा याला काय अर्थ आहे का आणि मारताय का मला तुम्ही तू आता जातोस की नाही इथून
तू जातोयस की नाही? नाही आता मला शोध लावायलाच हवा की तुम्ही नेमक्या कोण आहात ते. हो काय समजता काय तुम्ही स्वतःला? ते बघा मुलगी काय सारी सांगते. नालायक काटा कुठला? ह्या आजकालच्या मुलांना अभ्यास करायला नको, फक्त इथे कोण जातं तिथे कोण जातं याच्यावर फक्त लक्ष असतं यांचं. आणि कार्टे तू जा माझ्यासाठी काहीतरी घेऊन ये, त्या लिहिलेलं सांग. आता मेकअप पुरे झाला आणि तू पण खाऊन घे पोटापुरतं. चल जा आता. नुसतं डोकं उठवलंय या मुलानं माझं. हे कार्टे एक एक असतात. शी. हॅलो, येस मिस्टर राहुल. नाही नाही, आमचा माणूस नेहमीच तत्पर आहे तुमच्या सेवेला. हो अहो, एअरपोर्टवर भेटेल तो तुम्हाला. हां हां, नाही तो तुम्हाला सगळं समजावून सांगेल तिकडे. हो पण तुम्हाला एक काम करावं लागेल. कमीत कमी 1 ते 1.5 लाख रुपये, ऐका ना 2 मिनिटं, कमीत कमी 1 ते 1.5 लाख रुपये अब्गाच्या अकाउंटला जमा करावे लागतील. हो हो, नाही नाही, अहो नशीब उजळणार आहे तुमचं. रैना, ए रैना. काय काकी साहेब? अगं बाई, तुला जर वाचता येत नाही नीट तर काय सांगायचं तुला. हे बघ, हे घे आणि बाहेरून एकेकाला नीट आत पाठवत जा, कळलं? जा तू बाहेर. त्याचं काय आहे? काय अजून काही ना? अगं काही नाही, तू जा बाहेर. मावशी सॉरी काकी, बोल. ह्यांचा इंटरव्ह्यू तुम्हीच घ्या. मी? अगं पण तुला कोणाला पाहायचं असेल, कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील मग? मला माहित आहे तुम्ही चांगलंच पाहणार ना. हो मी चांगलं पाहणार, तरी पण तुला काही विचारायचं असेल तर. पण मला काहीतरी खटकते. हे बघ बाई, खटकता बिटकता आता काय मध्ये मध्ये काढू नकोस, कळलं ना? लग्नाचा चांगला विषय चाललाय. तू एक काम कर, तू आज जा. हा, आज जाऊन तू बस. चल जा, निघ तू. खरंच अगदी गुणाची पोरगी आहे. रुखूच्या भाचीनी आपली इज्जत राखली बघ. नाहीतर आजकालची पोरं आज लग्न करतात आणि उद्या डायव्हर्स देतात. आले रे आले, आले पेंगेस्ट आले.